पावसानं जोरदार हजेरी लावली। बीड तालुक्यातील साखळ पिंपरीत शेतामध्ये काढणीला आलेल्या कांद्याचं पावसानं नुकसान झालंय। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। तलाठी यांनी मंडल अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली, मात्र कुणीही बांधावरती फिरकलं नाही अशी खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली। थेट बांधावर पोहोचलेत आमचे प्रतिनिधी योगेश काशीद। मी सध्याला बीडच्या साक्षाळ पिंपरीमध्ये शिवराज काशीद यांच्या शेतामध्ये उभा आहे। या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने जो कांदा लावला होता आणि गेल्या 3 महिन्यांमध्ये याला जोपासलं, सांभाळलं, भरपूर असा खर्च केला, मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं होत्याच नव्हतं झालेलं आहे आणि याच्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने जो कांदा आहे त्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे, कारण पावसामुळे त्याला मार लागलेला आहे आणि याच मारामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशा शेतकऱ्यांची मागणी आहे। माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। नेमकं काढण्याच्या वेळेसच अवकाळी पावसाने समजा एक नष्ट केलं आमचं। आणि तुम्हाला सांगतो मी एका तलाठीला फोन केलता, आमचे मित्र धनंजय कुंजेकर म्हणून त्यांना फोन केला। त्यांनी एका तहसीलदाराला अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं, पण त्यांनी काही ऐकलंच नाही, कोणी इकडं आलं नाही। आमची एवढी मागणी एक आमची हे जे नुकसान झालेलं आहे ते आम्हाला मिळावं। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, साक्षाळ पिंपरी।